देवाचा जन्म आपल्या आधी मनात होतो, नंतर तो बाहेर दिसतो. पहा कसे. हे बागेतलं झाड आहे, पण त्या झाडात जो आकार आला आहे त्याबद्दल ह्या इथले आमचे ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते खदरे साहेब बोलत आहेत. खदरे साहेब, काय वाटतं तुम्हाला, काय म्हणायचं आहे? आम्ही आता सर्वे करत असताना बघितलं की झाड्या फांद्यावर पडतात, पण एका बुंद्याला असं दिसलेलं आहे. रंकाळा पद्माराज गार्डनच्या इथं एक गणपतीचा आकार आपोआप आलेला दिसतो. तो झाडाच्या बुंद्यामध्ये दिसतो आणि तो स्पष्ट दिसतो आहे. तो आम्ही तुम्हाला दाखवत आहे. ते नीट बघून घ्यावं. देवाची किती किमया आहे ही पहा. खदरे साहेब, ही देवाची किमया नाही, आपल्या नजरेची किमया आहे. नजरेची किमया आहे. आपल्या मेंदूत तो देव आहे, मेंदूत म्हणून देव. आपल्याला तसं वाटते. प्रत्यक्षात तिथं कुठेही वाटू शकतो देव. इथं सुद्धा आपण काय म्हणू शकतो देवाला, इथेही देवाला म्हणू शकतो, इकडेही देव म्हणू ते त्यात शकतो. घालशीला काहीतरी आणि घालशीला ते तेव्हा ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ही खोड आहे, झाड आहे, आणि त्या झाडाला जे वेगवेगळे आकार आले, ढगात बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला ढगामध्ये जसं वाटतं, कधी बैल दिसतो, कधी हत्ती दिसतो, कधी म्हैस दिसते, कधी ससा दिसतो, काहीही दिसतं. त्यातलाच हा प्रकार आहे. दिसेल त्या वेड्या वाकड्या आकाराला देव समजायचं आणि जिथं मान वाकवत बसायची, ही गोष्ट बरोबर नाही. आणि देवाला जन्मच घ्यायचा असेल तर तो एखादी स्वच्छ सुंदर चांगली जागा शोधल. कुठेतरी झाडाचा बुंधा वेडावाकडा झालेला आहे, किडलेला आहे, किंवा एखादं कचराकुंडीची जागा, अशा जागा शोधणार नाही. तर इथं काही देवबीव असत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, रंजल्या गांजल्यांना मदत करणे यातच देव आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो जी साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. आपण संत तुकारामांचा अभंग लक्षात ठेवूया आणि मगच देव शोधायला बाहेर पडूया.